बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। बांधकाम कामगार गृहोपयोगी वस्तूंचे कधी वाटप होणार आहे या सर्वांची माहिती वारंवार विचारत होते। आपण या संदर्भात वारंवार आपल्या YouTube चॅनलवरती अपडेट देखील देत होतो, पण आता बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये गृहोपयोगी वस्तूंचे वाटप सुरू झाले आहे। ही कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की आपल्या देखील जिल्ह्यामध्ये सुरू झाले आहे की नाही हे देखील आपण लवकरात लवकर पण आपल्या जवळच्याच कामगार कार्यालयामध्ये जाऊन नक्की माहिती विचारपूस करून घ्या। आता जालना जिल्ह्यामध्ये तर 10 तारखेला सुरू झाले आहेत, नांदेड जिल्ह्यामध्ये 15 तारखेपर्यंत सुरू होणार आहेत, अहिल्यानगरमध्ये तर निवडणूक झाली की दुसऱ्याच रोजी वाटप देखील सुरू करण्यात आले होते, त्याची माहिती देखील आपण आपल्या चॅनलवरती दिलेली आहे। आता सध्या जे गृहोपयोगी वस्तूंचे वाटप सुरू आहेत त्यांनी ज्या कामगारांनी आचारसंहितापूर्वीच नोंदणी केली होती व गृहोपयोगी वस्तूंसाठी अप्लाय केलेला होता त्याच्यासाठी सध्या वाटप सुरू आहेत। आता जे नवीन कामगार गृहोपयोगी वस्तूंसाठी अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी लवकरच आपल्या जिल्ह्यासाठी एक नवीन कोठा येणार आहे, त्यामुळे त्यांना देखील ते गृहोपयोगी वस्तूंचे मिळणार आहेत। त्यासाठी कामगारांनी लवकरच या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे, जेणेकरून जेव्हा देखील या योजनेअंतर्गत आपल्या जिल्ह्यासाठी कोटा उपलब्ध होईल, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक कोटा उपलब्ध होणार आहे, त्या संदर्भात त्यांना लवकरच गृहोपयोगी वस्तूंचे देखील मिळून जातील। त्यासाठी या योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी जो अर्ज असतो तो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे, तिची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तिथून तुम्ही तो अर्ज डाउनलोड करायचा आहे, व्यवस्थितरित्या भरून आपल्या जवळच्याच कामगार कार्यालयामध्ये जमा करायचा आहे व आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करायचं आहे, जेणेकरून आपण या योजनेचे जे काही अर्ज असतात ते आपण टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहेत, ते देखील तुम्ही ते डाउनलोड करू शकतात। तर आता जे नवीन कामगार या योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्यांना देखील लवकरच मिळणार आहे। तर ही कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे व या योजनेचा कामगारांनी लवकरात लवकर लाभ घ्यावा। अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ व बांधकाम कामगारांच्या व महाराष्ट्र शासनाची योजनाची माहिती पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।